नमस्कार मित्रांनो, मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आपल्या पानामध्ये एखादा जरी पदार्थ आपल्या आवडीचा असेल तर 4 घास जास्तीचे खाल्लेच जातात। तर असाच एक आवडीचा पदार्थ आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे। पदार्थाचं नाव आहे अफगाणी अंडा करी किंवा अफगाणी एग करी। अफगाणी आहे त्यामुळे चविष्ट आहे आणि झटपट होणारा तर आहेच आहे। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ। पुढे जाण्याच्या आधी तुम्ही आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय पायलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ। सुरुवातीला आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी काही जिन्नस आपल्याला थोड्याशा तेलावर भाजून घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये एक साधारण चमचाभरच तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे कापून आता ते थोडेसे परतून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आलं, लसूण आणि हे सुद्धा सगळं कांद्याबरोबर एकत्र भाजून घ्यायचं आहे। हे सगळं भाजून झालं की मग आपण ह्याच्यामध्ये मिरची घालणार आहोत। साधारण 2 मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत आणि हे सुद्धा आपण या सगळ्याबरोबर भाजून घ्यायचं आहे। सगळे पदार्थ आपण व्यवस्थित भाजून घेतले ना की त्यांचा खमंगपणा जास्त वाढतो आणि त्यामुळे पदार्थाला जास्त छान खमंग अशी चव येते। आता मिरची पण ह्याच्याबरोबर छान भाजून झाली की मग आपण ह्याच्यामध्ये काजू घालणार आहोत। अफगाणी पदार्थ आहे त्यामुळे थोडासा शाहीपणा हा आलाच पाहिजे। त्याच्यासाठी हँड्सफुल ऑफ काजू आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत। काही गोष्टी असतात जसं काजू आहे किंवा क्रीम आहे याच्यामुळे पदार्थाचा शाहीपणा हा जास्त वाढतो। त्यामुळे जर शाहीपणा वाढवायचा असेल तर हे पदार्थ आपल्या पदार्थांमध्ये असलेच पाहिजेत। त्याच्यानंतर मी इथे घातलेली आहे कोथिंबीर। ही सुद्धा थोडीशी परतून घ्यायची आहे आणि ही थोडीशी परतून झाली ना की गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यामध्ये मी घालणार आहे कोथिंबीरीच्या काड्या। येस, ह्या काड्या घातल्यामुळे आपल्या पदार्थाची लज्जत अजून जास्त वाढते। म्हणजे कोथिंबीर घातल्याने कोथिंबीरीचा स्वाद तर येतोच पण या काड्यांनी न्यूट्रिशन प्लस आपल्याला याचा स्वाद जास्त चांगला मिळतो। आता आपण जे पदार्थ भाजले त्याची छान अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे थोडं पाणी घालून। त्याच्यानंतर त्याच सेम पॅनमध्ये आपण उकडलेली अंडी थोडीशी भाजून घेणार आहोत, परतून घेणार आहोत। त्याच्यासाठी आपण एक मसाला तयार करतोय। तर त्या सेम पॅनमध्ये मी परत एकदा साधारण 1 ते 2 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे आणि
त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं तिखट आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता ह्या मसाल्यामध्ये जी आपण अंडी उकडलेली आहेत, ती उकडलेली अंडी थोडीशी परतून घ्यायची आहेत. मी इथे साधारण 5 अंडी घेतलेली आहेत. त्यामुळे ही करी साधारण दोघांसाठी अतिशय इनफ होते. आता आपण जेव्हा ह्याच्यामध्ये अंडी फ्राय करत असतो ना, तेव्हा तुम्ही बघताय ना की मी मध्ये असं झाकण ठेवलेलं आहे. कारण कधीकधी उकडलेली अंडी परतताना ती थोडीशी फुटू शकतात आणि अंगावर उडू शकतात, बाकी काही नाही. तर आता ही छान अशी फ्राय करून घ्यायची आहेत आणि तुम्ही बघाल की ह्या अंड्यांवर छान असे खरपूस असे डाग तयार होतील, डाग येतील, म्हणजेच ती छान अशी खमंग भाजली गेलेली आहेत. तुम्ही बघताय ना इथे डाग आपल्याला दिसतायत, याचाच अर्थ ही अंडी छान अशी फ्राय झालेली आहेत आणि हा मसाला छान असा आतमध्ये गेलेला आहे. जर अजून व्यवस्थित आतमध्ये जायला हवा असेल तर जेव्हा आपण ही अंडी फ्राय करतो तेव्हा थोडेसे कट्स द्यायचे आहेत आपण त्यांना, म्हणजे मग तो मसाला अजून आतपर्यंत व्यवस्थित मुरतो. त्याच्यानंतर ते सगळं बाजूला ठेवून आपण आता दुसरी कढई घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपण करी करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण साधारण 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे आणि सुरुवातीला काही खडे मसाले इथे घातलेले आहेत, जसं मोठी वेलची, हिरवी वेलची, तमालपत्र, लवंग, थोडीशी मिरे आणि दालचिनीचा तुकडा, हे सगळं घातलेलं आहे. आणि हे सगळं परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जी पेस्ट तयार करून घेतलेली होती, कांदा, आलं, लसूण, काजू ह्याची, ती पेस्ट आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. आणि आता ही पेस्ट घालून सुद्धा आपण हे सगळं एकत्र व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. इतकं परतून घ्यायचं आहे की याला छान असं बाजूनी तेल सुटलं पाहिजे. वाटलं तरी मध्ये मध्ये झाकण ठेवून आपण हे भाजून घेऊ शकतो. आणि ह्याला छान असं बाजूनी तेल सुटलं याचाच अर्थ ही पेस्ट किंवा हा मसाला आपला छान असा भाजला गेलेला आहे. तुम्ही बघताय ना, आपण झाकण काढल्यानंतर याच्या बाजूला छान असं तेल सुटलेलं आपण पाहिलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये सगळे कोरडे मसाले घालून घेणार आहोत. जसं की आपण घालणार आहोत थोडासा गरम मसाला, त्याच्यानंतर थोडीशी मिरेपूड, त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत थोडीशी जिरेपूड आणि जेव्हा आपण घालतो त्याचा स्वाद थोडासा वेगळा असतो. म्हणजे आपण धनेपूड ही बऱ्याचदा वापरतो, पण जिरेपूड ही फार काही क्वचितच वापरली जाते किंवा काही कमी पदार्थांमध्ये वापरली जाते. त्याचा स्वाद खूपच वेगळा असतो. तर ह्याच्यामध्ये आपण धनेपूड न वापरता जिरेपूड वापरलेली आहे. त्याच्यानंतर हळद वापरलेली आहे आणि लाल तिखट घातलेला आहे. म्हणूनच आपण 2 ते 3च मिरच्या जेव्हा आपण पेस्ट तयार केली तेव्हा वापरलेल्या होत्या. आता हे सगळे मसाले आपण परत एकदा छान असे परतून घ्यायचे. जशी मगाशी आपण पेस्ट परतली तशीच आपण हे मसाले घालून सुद्धा छान झाकण ठेवत परतून घ्यायचं आहे. जेव्हा आपण झाकण ठेवतो तेव्हा गॅस बारीकच असला पाहिजे. तुम्ही बघितलंत ना, जेव्हा आपण झाकण काढलं तेव्हा याला छान असं बाजूनी तेल सुटलेलं होतं. याचाच अर्थ हे सगळं मिश्रण आपलं छान असं भाजून झालेलं आहे. आता ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये दही घालणार आहोत. घरचं दही आहे एकदम, आणि हे कुठेही घट्ट दही नाही आहे, जसं थोडंसं पाणीदार असंच दही आहे. आणि आता दही घातलं ना की हे सगळं आपण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. कुठेही दह्याची गुठळी किंवा मसाल्याची गुठळी वेगळी राहता कामा नये. सगळे हे एकत्र झाले पाहिजेत जिन्नस. तुम्ही बघितलंत ना, सगळे एकजीव झालेले आहेत जिन्नस. असाच हा मसाला तयार झाला पाहिजे. आणि जेव्हा आपण दही घालतो त्याच्यानंतर ते व्यवस्थित हलवत बारीक गॅसवर एकदम व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे.
आणि जेव्हा आपल्याला लक्षात येतं की हे सगळं एकत्र झालेलं आहे, एकजीव झालेलं आहे, त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. जेवढं पातळ आपल्याला हवं आहे तेवढं पाणी आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे. तसंच दही घातल्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपण मीठ घालायचं नाही आहे, कारण मग दही खराब होऊ शकतं आणि मग आपली करी खराब होऊ शकते. आता आपल्याला हवं तितकं आपण पाणी घालून याला छान अशी उकळी आणून द्यायची आहे. तुम्ही बघताय ना कसं मस्त बाजूनी तेल सुटलेलं आहे आणि ह्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता मला लक्षात येत असेल की आपलं दही असू दे किंवा आपला मसाला असू दे, हे वेगळं वेगळं राहिलेलं नाहीये, तर सगळं एकत्र झालेलं आहे छान असं. आणि आता ह्या स्टेजला उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथी आपण प्रत्येक पदार्थात वापरत नाही, पण जे शाही पदार्थ असतात थोडेसे, त्याच्यामध्ये कसुरी मेथी वापरली की त्याचा शाहीपणा हा अजून एन्हान्स होतो. एवढ्यासाठी आपण इथे कसुरी मेथी वापरलेली आहे. कसुरी मेथी अगदी थोडीशीच वापरली जाते, पण ती आपल्या पदार्थाचा स्वाद अगदी एकदम वाढवते, डबल करते. तर त्याच्यासाठी आपण इथे कसुरी मेथी वापरलेली आहे. आता हे सुद्धा सगळं एकत्र करायचे आणि परत एकदा याला छान अशी उकळी आली की मग आपण ह्याच्यामध्ये अंडी घालणार आहोत, जी आपण फ्राय केलेली आहेत. कारण आपली करी किंवा आपला बेस हा व्यवस्थित तयार झालेला आहे आणि अशा प्रकारे आपली अंडा करी ही एकदम पूर्ण झालेली आहे. आपण जो ज्या मसाल्यामध्ये आपण ही अंडी फ्राय केलेली होती, तो मसाला सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालून टाकायचा आहे आणि अशा प्रकारे आपली ही अंडा करी तयार झालेली आहे. छान असं म्हणजे हा मसाला घालायच्या आधी सुद्धा आपण बघितलं की याला छान असं तेल सुटलेलं आहे, म्हणजेच आपला मसाला अगदी मस्त असा तयार झालेला आहे किंवा आपली करी ही छान अशी तयार झालेली आहे. आता ह्या स्टेजला अंडी घातल्यानंतर आपण एक छोटीशी उकळी आणायची आणि झाकण ठेवून द्यायचं, कारण आपली अफगाणी अंडा करी ही तयार झालेली आहे. किती छान आणि टेम्पटिंग दिसते की नाही? आणि मी इथे त्याला सर्व सुद्धा केलेला आहे. माझ्याकडे कोथिंबीर कमी होती, त्यामुळे मी थोडंसं कसुरी मेथीच इथे भुरभुरलेली आहे. पण तुम्ही कोथिंबीरींनी छान असं याला डेकोरेट करा आणि घरच्यांना सर्व करा. तर असा हा आपला अफगाणी अंडा करीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा. तसेच आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय पायलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याबरोबर आपला मसालेदार कॅफे बाय पायल हा चॅनल शेअर करा. तर कसा वाटतोय हा मेन्यू? मस्तपैकी अफगाणी अंडा करी आणि भाकरी किंवा पोळी काहीही चालेल ह्याच्याबरोबर. त्यामुळे आपण ते थोडंसं एक्स्ट्राच खाऊ. तर हा पदार्थ घरी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही असंच घरचं खा आणि स्वस्थ राहा.